तर या निवडणुकीत सगळ्यात जास्त धक्का बसलाय तो उद्धव ठाकरेंना। उद्धव ठाकरेंचे आमदार मोठ्या प्रमाणात घटले। खरी शिवसेना शिंदेंची असल्याचं या निवडणुकीनं ठरवलं। खरं तर बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरही उद्धव ठाकरेंनी गेल्या निवडणुकीत 55 आमदार निवडून आणले होते। मात्र या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20चा आकडा सुद्धा गाठताना दमछाक झाली। असं का घडलं? ठाकरेंच्या नेमक्या काय चुका झाल्या बघूया। धनुष्यबाण विरुद्ध मशालीचा। धनुष्यबाणानं लक्ष बरोबर साधलं, मात्र ठाकरेंची मशाल या निवडणुकीत पेटलीच नाही। 2019 मध्ये 55 आमदार असलेल्या ठाकरेंची 2024 मध्ये विशी गाठता गाठता दमछाक झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचं हे पानिपत का झालं, तर त्याला डझनभर कारणं आहेत। ठाकरेंनी या निवडणुकीत घोळ घालायला सुरुवात केली ती जागा वाटपापासून। पवार आणि काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरेंनी परस्पर 65 उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली। या यादीत चुका झाल्याची कबुली स्वतः ठाकरे गटानंच दिली। जिथे आपली ताकद नाही तिथे विशेषतः विदर्भात जागा लढण्याचा अट्टहास ठाकरे गटानं केला। काँग्रेसच्या वाट्याच्या जागा घेऊन नवखे उमेदवार दिले। त्यामुळे सोलापूर दक्षिणला ऐन मतदाना दिवशी प्रणिती शिंदेंनी ठाकरेंना दगा दिला। रामटेकमध्ये देखील सुनील केदारांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला। शिंदेंबरोबर 40 आमदार गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार शोधण्याचं काम ठाकरेंनी केलं नाही। लोकसभा निवडणुकीनंतर पवारांनी वेगानं उमेदवार हेरायला सुरुवात केली होती। ठाकरेंची शिवसेना या पातळीवर देखील मागे पडली। जागा वाटपाच्या बाबतीत त्यांनी लोकसभेतही अतिशय आक्रमक भूमिका घेऊन काँग्रेसला दुखावलं होतं। एक जबरदस्तीने सांगलीची जागा हिरावून घेतली होती काँग्रेसचे, त्याचे परिणाम झाले। आत्ताही ते खूप आग्रही होते संख्येबाबत। म्हणजे शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेस काय केलं की 10 जागा घेतल्या, पण त्या निवडून येणाऱ्या घेतल्या। उद्धव ठाकरे नंबरच्या मागे लागले होते, मला बरोबरीचा हिस्सा मिळाला पाहिजे। कुठलीही आघाडी एक मोठा पक्ष आणि त्याच्या बाजूला अन्य पक्ष अशीच टिकते, पण इथं त्यांना बरोबरीचं स्थान हवं होतं आणि बरोबरीचा नंबर हवा होता। मग त्या जागा घेताना तिकडे आपल्याकडे उमेदवार आहे नाही या गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही। उद्धव ठाकरेंनी राज्यभरात जवळपास 65 सभा घेतल्या, पण इतर पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या तुलनेत हा आकडा कमी होता। या सभांमध्ये देखील ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेले मुद्दे संभ्रम वाढवणारेच ठरले। हिंदुत्वाबाबत नेमकी भूमिका काय हे ठाकरेंना स्पष्टच करता आलं नाही। विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची एक गठ्ठा मतं ठाकरेंना मिळाल्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचाही दृष्टिकोन बदलला होता। उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणं हे बऱ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून स्वीकारलं नाही। लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरेंना मतं दिली, मात्र वक्फ आणि मुस्लिम आरक्षणावर ठाकरेंना भूमिका स्पष्ट करता आली नाही। परिणामी मुस्लिम वोट बँक देखील या निवडणुकीत ठाकरेंच्या कितपत पाठीशी राहील याबद्दल संभ्रमच होता। गद्दार, खोके, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडील चोरले या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी गेल्या 2.5 वर्षात काहीही नवं सांगितलं नाही। सहानुभूतीवर ठाकरेंना ही निवडणूक खेचता आली नाही। असं की शिवसेना फुटल्यापासून त्यांचे जे सातत्याने युक्ती आरोप होते शिंदेंवर, गद्दार, खोके, माझा बाप चोरला, पक्षाचं नाव चोरलं, ह्या 2.5 वर्षात त्यात काहीच बदल झाला नाही। त्याच्यामुळे तेच मुद्दे वारंवार येत गेल्यामुळे त्या आरोपांची किंवा त्या टीकेची जी धार होती ती बोथट होत गेली हळूहळू, आणि त्या या निवडणुकीमध्ये ते मुख्य मुद्दे राहिले नव्हते। या निवडणुकीतले मुख्य मुद्दे खूप वेगळे होते। त्याच्यापेक्षा याच बाबींवर ते सातत्याने प्रयत्न करत राहिले, त्याच्यावर स्ट्रेस देत राहिले। आणि असं आहे ना की व्हिक्टिम कार्ड याची म्हणजे त्याचा फायदा होतो, पण त्याची एक्सपायरी फार लवकर असते। ही व्हिक्टिम कार्ड म्हणजे काही ट्रम्प कार्ड नव्हे, ते सारखं चालायला, ते सुद्धा कधीतरी चालतं। त्यातला शेवटी रिचार्ज संपतोच आणि तो आत्ता संपलेला दिसतोय। उद्धव ठाकरेंनी हा पराभव स्वीकारलाय। आपलं काय चुकलं याचा विचार ठाकरेंना गांभीर्यानं करावा लागणार आहे। हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का? म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये। हा निकाल अनाकलनीय आहे
आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल. मला मुख्यमंत्री व्हायचंय असा मुख्यमंत्री पदावर थेट दावा ठोकत ठाकरे या निवडणुकीत उतरले होते. शिवसेनेत शिंदेंनी केलेलं बंड, त्यानंतर गेलेलं मुख्यमंत्रीपद, या सगळ्याचा वचपा उद्धव ठाकरेंना काढायचा होता. मात्र महाराष्ट्रानं ठाकरेंना सपशेल नाकारलं. शिवसेना ठाकरेंची नाही तर शिंदेंची यावरही महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलं. आता राजकीय अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर उद्धव ठाकरेंना पुन्हा नव्यानं मशाल पेटवावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.